माझं नाव दिलीप गरुड. यापूर्वी मी इथं काही व्याख्यानं दिलेली आहेत आणि तुम्ही ऐकलेले आहेत. पण मध्ये जर बराच काही काळ गेला तर नावाचं विस्मरण होण्याची शक्यता असते, म्हणून मी माझ्या नावाचा पुनरुच्चार केला. आतापर्यंत मी बहुतेक चरित्रात्मक विषय घेतलेले आहेत. म्हणजे साने गुरुजींच्यावर मी 2 वेळा बोललो. एकदा त्यांचं चरित्र, एकदा त्यांचं साहित्य. मला वाटतं अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद या विषयावर मी बोललेलो आहे. महात्मा गांधी, अजून कोणता? हा, विनोबा, आचार्य विनोबा भावे या विषयावर मी कधी बोललेलो आहे. साने गुरुजींच्यावर बोललो. हा, शाहू महाराज. अशी माझी साधारण 7 किंवा 8 व्याख्यानं झाली असतील. आज मी लाल बहादूर शास्त्री या विषयावर बोलणार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी शाळेमध्ये शिक्षक होतो आणि माझी अशी धारणा आहे की चरित्र किंवा आत्मचरित्र हा जो वाङ्मयाचा प्रकार आहे तो वाचकाला जास्त भावतो कथा कादंबरीपेक्षा. तर कथा कादंबरीमध्ये काल्पनिकता आणि वास्तव यांचं संमिश्र असतं. पण चरित्र आणि आत्मचरित्रामध्ये वास्तवच घ्यावं लागतं. एखादा थोडंसं फुगून वगैरे सांगतो आत्मस्तुतीपर, पण बरंचसं त्यातलं सत्य असतं. नुसतं सत्य नाही, ते प्रेरणादायी सुद्धा असतं. वास्तव असल्यामुळं प्रेरणादायी असतं. आणि विशेष करून थोडा मोठ्यांची चरित्र वाचायला आवडतात आणि आपल्याला असं वाटतं ही माणसं घडली कशी, वाढली कशी, एवढी मोठी कशी झाली. ती तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसंच होती, सामान्य परिस्थितीमध्येच ती राहिली. पण त्यांनी स्वतःला कसं विकसित केलं याचं दिग्दर्शन, त्याचा आलेख चरित्र आणि आत्मचरित्रमधून पाहायला मिळतो. आणि मला स्वतःला चरित्र हा प्रकार आवडतो. मी खरं म्हणजे गणित विज्ञानाचा शिक्षक, पण तरी साहित्य हा विषय आवडल्यामुळं मी त्या प्रकारामध्ये पडलो. आणि खरं म्हणजे तुम्ही डिग्री कुठली घेतली आणि तुमची आवड काय आहे त्याच्यामध्ये अंतर असू शकतं. डिग्री घेतल्यानंतर लक्षात येतं अरे हे आपल्याला आवडतंय, चुकून आपण या शाखेत. ठीक आहे. लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान होते. पंडित नेहरूंच्या नंतर आपल्या देशाचे ते पंतप्रधान झाले. गांधीजींचा जन्म आणि लाल बहादूर शास्त्रींचा जन्म एकाच दिवसाचा, 2 ऑक्टोबर. फरक एवढा, गांधीजी 2 ऑक्टोबर 1869 साली जन्मले आणि लाल बहादूर शास्त्री 2 ऑक्टोबर 1904 साली जन्मले. लाल बहादूर शास्त्रींचं निधन 10 जानेवारी 1966 रोजी झालं. मी सहज पाहिलं किती आयुष्य मिळालं, 61 वर्षांचं. 61 वर्ष म्हणजे काही फार नाही, बरोबर आहे का? तर म्हणजे अजून आयुष्य मिळालं असतं, अजून कारकीर्द त्यांनी गाजवली असते. पण कोणाला किती आयुष्य द्यायचं हे आपल्या हातात नाही, त्याच्या हातात. पण जे मिळालंय त्या आयुष्याचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे वडील शारदा प्रसाद श्रीवास्तव, खरं म्हणजे श्रीवास्तव हे त्यांचं आडनाव आहे, ब्राह्मण होते. पण शास्त्री 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 म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं त्यांचं आडनाव शास्त्री आहे का काय. त्यांचं आडनाव शास्त्री नाही. पण वाराणसी विद्यापीठामधनं त्यांनी 1926 साली शास्त्री ही पदवी प्राप्त केली अभ्यास करून. आणि ती पदवी प्राप्त केल्यावर सगळे त्यांना शास्त्री शास्त्री म्हणायला लागले. त्यामुळं श्रीवास्तव हे नाव हजेरी पटावरचं मागं पडलं आणि शास्त्री हे नाव त्याचे पडलं ते कायम स्वरूपात. त्यांचे वडील शिक्षक होते, शारदा प्रसाद श्रीवास्तव. पुढे मग त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडली आणि ते महसूल खात्यामध्ये गेले. महसूल म्हणजे हे जमिनीचे काही व्यवहार चालतात त्याच्यामध्ये. तिथे ते क्लार्क होते, लिपिक. पण मग प्रामाणिकपणे काम करता 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 ते नायब तहसीलदार या पदापर्यंत पोहोचले. तहसीलदार म्हणजे मामलेदार, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांच्या खालची पोस्ट म्हणजे नायब तहसीलदार.
जसं आमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक तसं हे नाईक तहसीलदार झाले. तरी सुद्धा इथपर्यंत जाणं ही काही साधी गोष्ट नाही. कोण होतं? नाईक तहसीलदार होता. चांगली गोष्ट आहे. या त्यांच्या पत्नीचं नाव ललिता देवी किंवा राम दुलारी देवी दोन्ही नाव आहे. आणि काय असं लग्नापूर्वीच हे नाव लग्न झालं नाव बदललं वगैरे. तर हे शारदा प्रसाद श्रीवास्तव आणि ह्या ललिता देवी किंवा राम दुलारी देवी यांना एकूण 3 अपत्ये झाली. त्यात 2 मुली, 1 मुलगा. तो मुलगा म्हणजेच आपल्या आजच्या कथेचा नायक लाल बहादूर शास्त्री. दुर्दैव असं पहा, हा लाल बहादूर 1.5 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचं निधन झालं. आईला असं वाटलं आणि बापरे आता का अवघड काम. 3 मुलं सांभाळायची. जुन्या काळच्या स्त्रिया काय फार शिकलेल्या नसायच्या, त्यामुळे नोकरी बिकरी असं कुठे होतं. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पुरुषच नोकरी करायचा किंवा शेती करायचा, व्यवसाय करायचा. आणि मग त्यांना असं वाटलं की या 3 मुलांना घेऊन वाढवणं, शिकवणं, त्यांचं जीवन मार्गी लावणं हे आपल्या एकटीला होणार नाही. तो मनुष्य काय करतो, भावाचा आधार घे, वडिलांचा आधार घे. आणि म्हणून ती माऊली आपल्या या 3 मुलांना घेऊन माहेरी गेली. कुठे गेली? मिर्झापूर नावाच्या गावात गेली. वाराणसी जिल्ह्यामध्ये एक छोटं गाव आहे मिर्झापूर, तिथे गेली. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म वाराणसी जिल्ह्यामध्ये मुघल सराय नावाच्या छोट्याशा खेडेगावात झाला. पण वडील वारल्यामुळं हे सुगंध कुटुंब ती तिच्या माहेरी गेली 3 मुलांना घेऊन. आणि तिथल्या प्राथमिक शाळेमध्ये लाल बहादूर शिकू लागला. आता सगळे मित्रमंडळी वगैरे लहानपणी मुलं खोड्या करतात, उपद्व्याप करतात. रविवारचा दिवस होता, सुट्टी होती, स्वातंत्र्यपूर्व काळ होता आणि गावाच्या बाहेर एक मस्त आंब्याची आमराई बाग होती. पोरं म्हणाले चला उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाडाला आंबे लागले, आपण आंबे खायला जाऊया. मुलं कशाला विचार करतायत की आता मालक कोण आहे, तो काय म्हणेल, आता खावंसं वाटतंय ना जाऊ. ती सगळी ती वानर टोळी गेली त्या बागेमध्ये. आता जी काही मोठी दणकट मुलं होती ती झाडावर चढली, त्याने काय आंबे तोडले, खिशात ठेवले. हाही मुलगा छोटा. लाल बहादूर शास्त्री यांची उंची किती? मोठेपणीची 5 फूट 2 इंच, म्हणजे फारच कमी होते हो. आणि त्या लहानपणी अजूनच लहान असते सगळ्या मुलांचा छोटा. त्यामुळं तो झाडावर चढला, काही आंबे तोडले आणि त्या बागेचा रखवालदार तिथं आला. त्याला कळलं ही सगळी पोरं झाडावर चढलेली आंबे तोडतायत, नुकसान करतायत, हातामध्ये त्याच्या दंडुका. तो तिथून ओरडला, कोण रे मुलांनो, काय करताय तुम्ही? थांबला, पकडतो तुम्हाला, बघतो तुमच्याकडे. मोठ्या मुलांच्या लक्षात आलं आपण पकडले जाऊन मार खायला लागेल. त्यांनी खांद्यावरनं झपाझप उड्या टाकल्या आणि जमेल त्या मार्गाने निघून गेले. हा लाल बहादूर छोटा, झाडावर चढणं सोपे, तर खालीच उतरता येईल. तो रखवालदार आला, आता दंडुका घेऊन तो रडायलाच लागला. आणि उतार, मला खालीच उतरता येत नाही. ठीक आहे म्हणजे मी घेतो तुला खाली. त्याला खाली घेतलं आणि म्हणजे काय रे, न विचारता कसं काय बागेत शिरला आणि चोरी करतो? हे शिकवलं का तुला आई वडिलांनी? थांब, तुला पोलिसांच्या ताब्यात देतो. तू गयावया करायला लागला लाल बहादूर आणि रडायला लागला. म्हणला असं काय करू. त्याला त्या लक्षात आलं पोरग छोटा आहे, त्या मोठ्या पोरांच्या बरोबर आले. त्याला मी झाडावर चढता येत नाही, चढलं तर उतरता येत नाही. तू इतका रडायला लागला की त्याला त्यांनी माफ केलं. पण एकच सांगितलं, पुन्हा कुणाच्या वस्तूला हात लावायचा नाही, चोरी करायची नाही, विचारल्याशिवाय वस्तू घ्यायची नाही. राहील लक्षात? हो म्हणा, राहील लक्षात. आणि त्याची सुटका झाली. तेव्हापासून हा सुद्धा प्रसंग म्हणजे एक प्रकारचा संस्कार आहे. दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा नाही, विचारल्याशिवाय वस्तू घ्यायची नाही, खोटेपणा करायचा नाही, चोरी करायची. असं त्याचं बालपण चाललं होतं. आजोळी मिर्झापूरला वाराणसी जिल्ह्यामध्ये. आणि मग प्राथमिक शिक्षण संपलं. जुन्या काळी खेडेगावामध्ये हायस्कूल पण नसायची. तुम्हाला आठवत असेल तुमच्या काळामध्ये गावामध्ये प्राथमिक शाळा हायस्कूल असली तर 8-8, 10-10 किलोमीटर चालावं लागायचं.
तुम्हाला आठवत असेल, कोणाला तुमच्यापैकी कोणी चाललं पण असेल, किंवा मग काही मी शाळाच नाही शिकले पुढं. विषय तो मुलींच्या बाबतीत असं व्हायचं, हायस्कूल लांब आहे ना, 5-6 किलोमीटर जायचं, 6-7 किलोमीटर यायचं, त्यापेक्षा नकोच हायस्कूल. प्राथमिक शाळा झाली, पोटापुरतं शिक्षण झालं, लग्नाचा विचार घरामध्ये सुरू, आणि मुलं जरा धडधाकट वगैरे काही काही पाठवायचे जात हायस्कूलमध्ये, आणि काय म्हणायचे काय नाही आता शेतीच्या कामाला लाग, अनेक प्रकार असायचे. मग याला वाटलं आपण शिकलं पाहिजे, आईलाही वाटलं पोरगं शिकलं पाहिजे. एक तर वडील नाही, निधन झालंय, मामाच्या इथं आपण राहतो, वडिलांच्याकडे राहतो, पोरगं शिकलं नाही तर पुढं काय करेल. म्हणजे शिक्षण हे जगण्याचं साधन आहे. जीवन यशस्वी करायचं असेल तर शिकलं पाहिजे. पण शिकणार म्हणून गावात तर प्राथमिक शाळा नाहीये. मग तो मुलगा मामांच्याकडे गेला, आईच्या भावाकडे गेला, तो वाराणसीला, म्हणजे बनारसला, म्हणजेच काशीला, की जिथं गंगा नदी वाहते, आणि तिथल्या हायस्कूलमध्ये तो शिकायला लागला. मामालाही वाटलं असं बहिणीला 3 मुलं, 2 मुलीने 1 मुलगा, चला पोरगा आपण शिकूया. आणि जुन्याकडे अशी पद्धत होती की जास्त मुली असलं तर एक माझ्याकडे पाठव, मावशी म्हणते एक माझ्याकडे पाठव, अशी पद्धत होती, चांगली गोष्ट होती ती. आता एक जरी असलं तर आपलं फक्त सांभाळतात, दुसऱ्याचं नाही. वेळ पडली तर आपलंच कुठेतरी एखाद्या अंगणवाडीमध्ये ठेवायचं, केअरटेकर सेंटरला ठेवायचं, बरोबर आहे का? आणि त्यातनं मुक्तता करायची, मला नोकरी करायची, माझं मीटिंग आहे वगैरे, सामाजिक काम आहे. आपण मुलांना सांभाळ, हे बी मोठं सामाजिक काम आहे. पण जुन्या काळी 10-10, 12-12 मुलं स्त्रिया सांभाळायच्या, 10-10, 12-12 मुलं व्हायचीच, त्यातली 3-4 तेव्हा घरी जायची. कुठं औषध उपचार होते, कुठं दवाखाने होते, कळलं का? घरगुती उपचार केले जायचे, त्यातली 3-4 मुलं जेव्हा घरी जायची 7-8 शिल्लक राहायची. मग हा मुलगा टिकावा, राहावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं, दगडासारखा ठणठणीत राहावा, म्हणून जुन्या काळी नावं ठेवायची. हा दगडू आहे, हा धोंडू आहे, ही धोंडाबाई आहे. अरे म्हणजे हे असली कशी नावं, कलात्मक तर काहीच नाही याच्यामध्ये. त्याचं कारण हे, तू दगडासारखा ठणठणीत राहून जगला पाहिजे. मामाला वाटलं एका मुलाला आपण शिकूया, मामा त्याला वाराणसीमध्ये शिकवत होता. पण मामाही काय फार श्रीमंत नव्हता, त्यालाही काही मुलं आहे, कुटुंब आहे, पण त्याला ठीक आहे, बहिणीला आधार होईल, तो पोरगा शिकत होता. पण त्याला ज्या शाळेत जावं लागायचं हायस्कूलमध्ये, ती नदीच्या पलीकडे शाळा होती, कळलं? आणि नावेतून जावं लागायचं. पण नावेत जायचं तर त्या नावाड्याला पैसे दिले पाहिजे. असेल त्या काळात 1 पैसे 2 पैसे, पण तेवढं तरी पाहिजे ना. लोक म्हणायचे 1 पैसा म्हणजे गाडीच्या चाका एवढा वाटायचा. पैसे हा प्रकार जवळजवळ नव्हताच, वस्तू विनिमय होता, वस्तू द्यायची. तुझी भाजी मला दे, माझं दूध तुला दे, हे धान्य दे, तुझं तेल दे वगैरे, वस्तू विनिमय होता, पैसे फारसे नव्हते. आणि मग हा मुलगा कधी पैसे असला तर हो त्या होडीमध्ये बसून जायचा, नसला तर त्याचं दप्तर आणि ते काही कपडे अंगावरचे शाळेचे, डोक्याला गुंडाळायचे, दोरी बिरी बांधायची अशी, आणि पोहत पोहत जायचं, आणि मग तो शाळेत जायचा. म्हणजे शिक्षण सुद्धा किती कष्टाचं होतं जुन्या काळी, होतं का नाही? आता तसं राहिलेलं नाहीये, सोबत आलेली आहे, चांगली गोष्ट आहे, त्याचं काही आपल्याला दुःख वाटायचं कारण नाही. म्हणजे आई पोराचं दप्तर घेऊन, पाण्याची बाटली घेऊन, जेवणाचा डबा घेऊन त्या गाडीच्या तिथून उभी, पोरग मागं, आई पुढं. त्यामुळे नक्की मुलाला शाळेत जायचं हेच कळत नाही. आणि पोरग छान पैकी बूट बीट पाय बी घालून नामदेवदार सारखा किंवा तहसीलदारासारखा तयार, फार मोठा भारताचा भाग्यविधाता होणार आहे. म्हणजे किती सोबतता आहे. चपला सुद्धा बघितलं तुम्ही, मुलांना बारक्या बारक्या 8-8, 10 चपला, ही काय तर स्लीपर, हा बुटन, हा शाळेचा, हा घरी घालायचा वगैरे वगैरे. चांगली गोष्ट, सोबतता असू नये असं माझं म्हणणं नाही, पण जुन्या काळी खरंच नव्हतं. अगदी मॅट्रिकला पोरगा गेला तरी कोणी चप्पल होती पाया. पण तशा परिस्थितीत लोक शिकली. मनुष्य केव्हा शिकतो? तुम्हाला जर आच असेल ना, आणि पोटामध्ये भूक असेल तर मनुष्य शिकतो. संकट पाहिजे, अडचणी पाहिजे, पोटात भूक पाहिजे, मग तो जिद्दीला पेटतो. आम्ही शिक्षक लोक शाळेत शिकवतो, चांगली गोष्ट आहे. पण मी एका ठिकाणी असं वाटतंय, पोटातली भूक हा माणसाचा मोठा गुरु आहे, हा माणसाचा मोठा शिक्षक आहे. ती भूक तुम्हाला प्रेरणा देते, अरे अन्न मिळवलं पाहिजे, भाकरी मिळवलं पाहिजे, काम केलं पाहिजे,
शिकलं पाहिजे, नोकरी केली पाहिजे, असं जगून चालणार नाही. पोटातली भूक हा मोठा गुरु आहे. ठीक आहे, हा मुलगा शाळेला जात होता, येत होता, हायस्कूलमध्ये शिकत होता. पण परिस्थिती एवढी गरीब, कधी वह्या नसायच्या, पुस्तकं नसायची. उद्या समजा परीक्षा आहे, घटक चाचणी, आणि पुस्तकच वाचलेलं आहे. मग तू मित्राला म्हणायचा, अरे आजच्या रात्री तुझं पुस्तक दे ना, तुझ्याकडे पुस्तक आहे, तू वाचलेलं आहे, पण आजची रात्र दे, तरच मला उद्या पेपर देतो. मित्रही म्हणायचं घे, मला कंटाळाच आलाय, पुस्तकाचाही कंटाळा आलाय, शाळेचाही कंटाळा आलाय, मास्तरांचा बी कंटाळा आलाय, घे, तुला वाचायची जी वाचून तू मग. मग हा मुलगा एकच दिवस रात्रीचं पुस्तक मिळाले, भराभरा वाचून काढायचा, नोट्स काढायचा. त्यांनी दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली, लालबागपूर पेपर तपासले गेले, आणि त्याचा पहिला नंबर आला त्या विषयात. शिक्षकांना आश्चर्य वाटलं, आज आता गरजू फार मुलगा आहे, त्याच्याकडे वस्तू नसतात, वही येतं, पेन नाही, पेन येतं, पुस्तक नाही, पहिला नंबर. तर त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितलं, बिस्रा नावाचे मुख्याध्यापक होते, आणि त्यांना म्हटलं, हा मुलगा गरिबी शिकतो पण हुशार आहे फार. मग एकदा ते मुख्याध्यापक भेटायला आले, बिस्रा नावाचे, आणि म्हणाले, काय हॅलो हॅलो, मान फिरवलं की असं होतंय, पण मानच फिरवत नाही. हा हा, ते मिश्रणाचे मुख्याध्यापकाने त्यांनी चौकशी केली वर्गात येऊन, कुठं राहतोस तू, घरी कोण कोण असतं, नंतर पुस्तकं का नसतात, वही का नसते, पेन नसतो. तो लागला रडायला. मग मोठमोठं रडायला, मुख्याध्यापकाला तुला काही मारलंय का मी, तू का रडतोस, नुसते प्रश्न विचारले, तुम्ही मला परिस्थिती. तू शेजारच्या पोरात सांगितलं, सर त्याची फार गरिबी आहे, म्हणजे त्याला वडील नाही, मग तू मामांच्याकडे राहतो, इथं शिकतो, म्हणून त्याला बाहेर पुस्तक. ते म्हणाले, बापरे, अशी वेगळी परिस्थिती. मुख्याध्यापकांना शाळेतल्या सगळ्या मुलांची परिस्थिती माहिती नसते, पण जो क्लास टीचर असतात, वर्ग शिक्षक, त्याला काय हजेरी घ्यायची असते, फी घ्यायची असते. मुलगा सगळ्या करत असेल तर पालकांना बोलावं लागतं, समज द्यावी लागते, त्यांना परिस्थिती माहिती असते. पण ते मुख्याध्यापक मिश्रा नावाचे, ते मोठे राष्ट्रीय विचारसरणीचे असे ध्येयवादी होते. ते सारखं मुलांच्या समोर असं देशप्रेम, स्वातंत्र्य या विषयावर बोलायचे. आणि या नंदेला ते फार आवडायचे. लाल बहादूर शास्त्री लहान होता अंगाने, त्यामुळे त्याला सगळे नंदे नंदे असं म्हणायचे. ते त्याचा तो पडला अंगाकडनं, तो काही दष्टपुष्ट नव्हता, लहान पुरा, म्हणून नंदे नंदे प्रेमाने म्हणायचे, ते तेच नाव पडलं. आणि मग ते राष्ट्रीय विचारसरणीचे मुख्याध्यापक त्यांची भाषणं ऐकून, विचार ऐकून याला वाटलं आपणही काहीतरी करावं देशासाठी. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, विशेषतः गांधीजींचा प्रभाव या देशावर होता, क्रांतिकारकांचा होता, भगतसिंग सुखदेव राजगुरू, पण तो मार्ग सर्वसामान्यांना पेरणारा नव्हता. काय म्हणतो ते बघा, कोणाची हत्या करायची, पिस्तूल बाळगायचं, खून करायचे, रक्तपात करायचा, सर्वसामान्यांना तो मार्ग परवडणार नव्हता, झेपणार नव्हता. तुम्ही आम्ही सगळी कुटुंबवत्सल माणसं, कुटुंब सांभाळून वगैरे वगैरे काय करता येईल, प्रभात फेरी करता येईल, कळलं का, निषेध मोर्चा करता येईल, मूक मोर्चात भाग घेता येईल, भारत माता की जय घोषणा देता येईल. म्हणून याला वाटलं हा मार्ग करा. मॅट्रिक होता हा मुलगा, आणि वय वर्ष असेल 17, 1921 ची गोष्ट. आणि त्या वाराणसीमध्ये महात्मा गांधी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांनी फार मोठी सभा घेतली. का, 1920 साली गांधीजींनी असहकारितेची चळवळ सुरू केली होती, आणि ती 1921 साल होती, ती चालूच होती संबंध देश. असहकारिता म्हणजे सरकारला सहकार्य करायचं नाही कुठल्याच बाबतीत. गांधीजी सांगायचे मुलांना शाळा कॉलेज सोडून द्या, सरकारी शाळेत जायचं नाही. लोकांना सांगायचे सरकारी नोकऱ्या सोडून टाका, वकिलांना सांगायचे सरकारी वकिली सोडून द्या, आणि जे लोक देशप्रेमाने पेटले होते ते सोडून द्यायचे. गांधीजींनी सांगितले ना, स्वातंत्र्य पाहिजे ना, स्वातंत्र्य हे महान मूल्य आहे, आणि ते मिळवण्यासाठी मोठा त्याग करावा लागतो. काही पर्याय फेकून दिल्या, काही नोकऱ्या सोडल्या, कोणी शाळा सोडली, कोणी कॉलेज सोडली. आणि हा मुलगा मॅट्रिकला होता, वय वर्ष 17, अजून 18 वर्ष झाली होती, संज्ञान नव्हता, मॅट्रिकला शिकत होता.
म्हणजे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं वर्ष मॅट्रिक म्हणजे घरचे सांगतात मॅट्रिकचं वर्ष आहे, बाकीचं काही खेळायचं नाही. तेव्हा टीव्ही नव्हता, आता सांगतात टीव्ही पाहायचं नाही, तेव्हा सांगायचे खेळायचं नाही, अभ्यास करायचा. पण याने त्या सभेला गेला, इतकी प्रचंड मोठी सभा झाली वाराणसीमध्ये, या मुलाच्या अंगामध्ये ते भरलं म्हणजे आपण या असहकार्याच्या आंदोलनामध्ये भाग घेतला पाहिजे. आणि मग गावामध्ये जसे जसे मोर्चे निघायचे, हा पण त्या मोर्चामध्ये सहभागी झाला. नुसता सहभागी पोलिसांनी पकडलं, अटक केली, पोलीस चौकीत नेलं, नाव पत्ता वगैरे सगळं लिहून घेतलं आणि म्हणले तुमच्यावर खटले दाखल करा. आणि कोर्टात खटले दाखल केले. आणि मग याला कोर्टापुढे म्हणजे न्यायाधीशांच्या समोर उभं करण्यात आलं. न्यायाधीशांनी पाहिलं, अरे हे कोर्टाने आंदोलन भाग घेतला, हा तर लहानपणच दिसतोय अंगाने सुद्धा. तू विचारलं तुझी जन्मतारीख काय? म्हणाले 2 ऑक्टोबर 1904. वय किती तुझं? म्हणाले 17. म्हणजे अजून 18 वर्षाचा झाला नाही, होणार 1 वर्ष जगलो टिकलो तो 18 वर्ष. म्हणाले तू अज्ञान आहेस म्हणून तुला शिक्षा करत नाही, नाही तर तुला कोर्टात जावं लागलं असं खरी बोलायला. म्हणून त्याची सुटका झाली. पण हे जे असं ना स्वातंत्र्याचं वारं, ते एकदा भिनलं की ते काही राहत नाही. मला शाळेमध्ये ती निर्मल कुमार मिश्रा नावाचे मुख्याध्यापक होते, ते असं प्रेरणादायी भाषण करायचे. तर ती ठिणगी शाळेमध्ये असताना लालबहादूर शास्त्रीच्या मनामध्ये कोरली गेली आणि तिथून पुढे मग हे गांधी मदन मोहन मालवीय त्या असहकारतेच्या आंदोलनात भाग घेतला. शेवटी सुटका झाली लहान असल्यामुळं. एकदा हा मुलगा मॅट्रिक पास झाला 1921 साली. मग मामा म्हणजे शिकलो पाहिजे तुला. वाराणसीमध्ये बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे, म्हणजे विद्यापीठ. कोणी त्याला काशी विद्यापीठ म्हणतं, कोणी वाराणसी विद्यापीठ म्हणतं, कोणी बनारस विद्यापीठ म्हणतं, कोणी बनारस हिंदू विश्वविद्यालय म्हणतं, पण विद्यापीठ एक. हा मुलांनी BA ला प्रवेश घेतला, आर्ट्सला, कला शाखेला. आणि 1925 मध्ये हा मुलगा BA झाला, लालबहादूर शास्त्री नंदे. विषय कुठले होते? तत्वज्ञान आणि नीतीशास्त्र. माझा BA पास झाला चांगल्या गुणांना, तर काय करायचं? म्हटलं नाही, अजून शास्त्री ही डिग्री आपण घेतली पाहिजे. म्हणून त्याच विद्यापीठामध्ये संस्कृत मधनं शास्त्री ही पदवी प्राप्त केली. आणि शास्त्री होणं, पंडित होणं, विद्वान असणं हे प्रतिष्ठेचं होतं. म्हणून सगळे मित्रमंडळी हा शास्त्री बघा, हा शास्त्री झालाय, तेव्हापासून शास्त्री नाव त्याला जे गरजेचं काय. हे झालं 1926 ची गोष्ट. आता तो 22 वर्षाचा झाला, घरामध्ये विषय सुरू झाला, त्याचं लग्न केलं पाहिजे. हा 22 वर्षाचा झाला. जुन्याकडे फार 17-18 वर्षाची मुलं मुली असले की लगेच सुरुवात, लग्न केलं पाहिजे. आणि त्याला शिक्षण पूर्ण घेऊ द्या, त्याच्याला नोकरी करू द्या, 4 पैसे मिळू द्या, स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. त्या मुलाची इच्छा काय, त्या मुलीची इच्छा काय, हा प्रकार नाही. मोठ्याने ठरवायचं, ज्ञानवायचं ठीक आहे, तुम्हाला करायचं तर माझं लग्न करून टाका, आपलं काय नाही, अशी भानगड होती. त्यामुळं चर्चा सुरू झाली. पण हा मुद्दा तसं नव्हतं. एक तर आई विधवा आहे घरी, 2 बहिणी आहेत, त्या शिकायच्या, त्यांचं लग्न व्हायचंय, हुंडा द्यावा लागतो, परिस्थिती गरिबीची आहे, 4 पैसे मिळवले पाहिजे, लग्नाचा विषय सगळ्यांनाच. मग काय करावं? मग तिथं लोकसेवक मंडळ नावाची एक संस्था होती, लाला लजपत राय यांनी ती स्थापन केली. हे नाव तर तुम्हाला प्रसिद्ध माहिती, लाल बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक, लाल म्हणजे लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. त्या तिघं त्रिमूर्ती त्या काळामध्ये फार गाजलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळात. आणि त्यांनी ही संस्था काढलेली लोकसेवक मंडळ उत्तर प्रदेशामध्ये. कशासाठी? जे गरीब आहेत त्यांना मदत करावी, शिकणारी मुलं आहेत त्यांना शिकायला मदत करावी, त्यांच्या काही अडचणी असेल ते सोडवाव्या. असं आपल्या पुण्यामध्ये जसं गोपाळकृष्ण गोखले यांनी एक संस्था स्थापन केली होती, कुठली? भारत सेवक समाज, बरोबर आहे का? तसं ठिकठिकाणी अशी अशी संस्था म्हणा, समाज म्हणा, नावं देऊन ते स्थापन केलं. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता, कळलं? कुणी प्रार्थना समाज वगैरे वगैरे. तसं इथं लाला लजपत राय यांनी लोकसेवक मंडळ स्थापन केलं, सामाजिक काम करणारे. इथं राजकीय काय नव्हतं. या मुलाला वाटलं इथं काम करावं, तो त्यांना भेटला, म्हणाला ठीक आहे, BA झालाय,
शास्त्री झालाय, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, तुला काम दिलं. पगार किती त्या काळामध्ये? 1926-28ची गोष्ट, 50 रुपये पगार ठरवला. आणि तो पैसे मिळवायला लागला. घरी आईला वडिलांना वगैरे, वडील तर नव्हते, आईला बहिणींना वगैरे पैसे पाठवले. 1928 साल उजाड. आता म्हणाले 24 वर्षांचा झाला, आता तर लग्न केलं पाहिजे. तो आईला म्हणला ठीक आहे करूया. काही मुली चालून आल्या, एक मुलगी पाहिली, तेव्हा गेली ललित झाली. मुलगी पाहिली, त्यांना आवडली. ठीक आहे, फार शिकलेली होती, पण चांगली होती, सुसंस्कारित होती, धार्मिक होती, गृहिणी, चांगली वागेल, त्याच्याबद्दल काय शंका नाही. दोघं एकमेकांना पास झाले, दोन्ही कुटुंबांना पटलं सगळं. मग आता आपली लोक बोलणी कशाची करतात, लग्न ठरवायचं म्हणलं कुठला मुद्दा असतो? हुंडा. आता कायद्याने हुंडा घेणं ही बंदी आहे बरं का, गुन्हा येतो, तुम्हाला अटक होऊ शकते, तुम्हाला जावं लागेल. कायदाच झालाय आता तसा. पण पूर्वी तसा कायदा नव्हता. नवरदेव चांगलं बऱ्यापैकी मुलीच्या वडिलांकडून पैसे घ्यायचा, म्हणजे सोनं म्हणा, पैसे म्हणा, गाड्या घोडं घ्यायची पद्धत नव्हती, पण पैसे तिचे बऱ्यापैकी. आणि मोठ्या प्रतिष्ठेने सांगायची, अकाउंट थोडे घेतले आणि त्या प्रतिष्ठेची गोष्ट आहे. मुलीचे वडील वापरून गेले ना पार, आणि सांगायचे अकाउंट थोडे घेतले, 51,000 घेतले, आणि ते सगळं पंचक्रोशीमध्ये व्हायचं. आमच्याचं लग्न ठरलं, त्याची चर्चा. नवरीला नवरा पास आहे का नाही, नवऱ्याला नवरी पास आहे का नाही, शिक्षणात जुळते का नाही, ते नाही बघायचं. हुंडा किती ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, याची चर्चा पंचक्रोशीत म्हणतोय, नुसत्या गावात नाही. आता आमच्या पूर्वी ठरलं, 51 तुळे घेतलो, 51,000 घेतलो वगैरे. शास्त्रीजींना विचारलं, बाबा मुलगी पास आहे, वडील तर नव्हते, म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे, मुलीला तुम्ही पास केलं, लग्न होईल, तुमची अपेक्षा काय, म्हणजे याची. ते खरं म्हणजे गरीब होते, वडील नाही. एखादा म्हणला असं माझी परिस्थिती गरीब आहे, शिक्षणाला काकांनी खर्च केलाय, मला जा काय तरी. पण ते म्हणाले नाही, मी हुंडा घेणार नाही, मी फक्त तुम्ही फक्त लग्न करून द्या. ते चुळबुळ करायला लागले, असं कसं, BA झालेला मुलगा, शास्त्री झालेला मुलगा, त्या काळामध्ये ह्या डिग्र्या म्हणजे फार मोठ्या हो, आणि हुंडा मागत नाही, म्हणजे काय खोटे का काही नवरदेवामध्ये हुंडा कसा मागत? ते म्हणाले, मी गांधी विचाराने प्रेरित झाले, मी खादीचे कपडे वापरतो, मला देशावर प्रेम करायचे, स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घ्यायचा आहे, मला खरंच पण नका. अहो म्हणाले, काहीतरी मागा, काहीतरी एखादा तोळा वगैरे, 1,000 वगैरे, ते म्हणजे द्यायचंच असेल तर सुताच्या लढी आहेत ना, सुताच्या सूत विणतो, हे करतो ना, कापतो ना, त्या सुताच्या लढी मला द्या. ते सगळं हसायला लागलं, काय निवडते आपला तोच दिसतो, सोनं नाही, पैसा नाही, स्वतःच्या लढी, म्हणजे तुम्ही काय चेष्टा करता का? म्हणाले खरंच स्वतःच्या लढी, पण लढी घेऊन तुम्ही काय करता? नाही, त्या स्वतःच्या लढीचं स्वतःचे कापड विकलं जाईल, ते खादीचं कापड असेल. गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिलाय, की आपल्या देशातली वस्तू वापरायची, परदेशात नको, त्यासाठी कपडे शिक. ते म्हणत ठीक, शेवटी त्याचा हुंडा मान्य करण्यात आला. लाल बहादूर शास्त्री धोतर वापरायचे, खादीचं धोतर, खादीचा नेहरूसदरा आणि टोपी वापरायची. आणि एकदा ते लग्न झालं 1928 साली, तेव्हा त्यांचं वय 24 वर्षाचं होतं. पगार किती मिळत होता? 50 रुपये. नवरा बायकोचा संसार सुरू झाला वाराणसीमध्ये. पण स्त्रिया जरा अशा संसार चुकीने करतात. चुकीने म्हणजे मिळत तरी थोडंसं गुपचूप गुपचूप काढून ठेवायचं, तर आडी अडचणीला संकटाला लागतं. पुरुषांचं काय नाही, हे बघ मला 50 रुपये मिळाले की तुझ्याकडे घे आणि महिन्यावर पाहू, आतापर्यंत बोलायचं नाही, मला काय विचारायचं. ती म्हणते बरं, तुम्ही ते 50 रुपये घेतले, पण ती 40 रुपयाचं 10 भागव करायची आणि 10 रुपये बाजूला. असे समजे 200 रुपये 2-1 वर्षात तिच्याकडे तुम्ही साठवले. एकदा लाल बहादूर शास्त्री यांचा एक मित्र त्यांच्याकडे आला, तो अत्यंत अडचणीमध्ये होता, आर्थिक अडचणीमध्ये होता, असा गाभरा गाभरा झालेला आणि एकदम चेहरा वगैरे पडलेला. तो म्हणला, अरे लाल, मी फार आशेने तुझ्याकडे आलो, माझं एक काम आहे. ते बाहेरच्या खोलीमध्ये बोलत होते मित्र काय पाहत होते, काय काम आहे? अरे मला 200 रुपयाची फार गरज आहे, ते आत्ताच्या आत्ता मिळाले पाहिजे, तास 2 तासात, नाही तर माझं काय खरं नाही, कदाचित माझा मृतदेह पुरवल्या दिसेल, मी कदाचित आत्महत्या सुद्धा केलेली असेल, इतका मी आर्थिक अडचणीत आहे. त्याची गडबड नाही, मित्र जेव्हा भावाचा पण 200 रुपये, अरे मला 50 रुपये पगार मिळतो,
तुला कुठून देऊ? ठीक आहे, येतो मी. शेवटची आशा तुझीच होती, निघतो मी. ही ललिता देवीने ऐकले तेव्हा ह्याच्या पुढे काय म्हणजे भाऊजी थांबा थांबा थांबा. का नवऱ्याला आत बोलून घेतलं लालबागला, गेली बघा मी थोडे थोडे पैसे साठवले, 200 रुपये घ्या तुमच्या मित्राला द्या, नाही तर तू उद्या जेव्हा वाईट करेल कदाचित घ्या जाईल. तुम्ही बोलले ते पाहतो तू कुठून आम्ही 200 रुपये. ते म्हणजे सध्या त्या तर घरी मग आपण बोललो अगं पण कुठून तुम्हाला काय करायचं मी सांगते मित्रावर त्यावेळी गरज पाहतो. त्यांनी पकडून त्या मित्राला 200 रुपये दिले. त्याने आभार म्हणजे बाबा तुझ्या नंतर परत करील, येतो मी आणि तू निघून गेला. येणारा बोलणं सुरू झालं, कुठून पैसे आणले? ते म्हणजे अहो तुम्ही 50 रुपये वाचून दर महिन्याला वाचून वाचून एवढे साठवले, मग आपल्याला महिन्याला किती लागतात? 40 रुपयात लागतात. 40 रुपयात भागतं? हो, म्हणजे 10 रुपये जास्त होत आहे. जास्त नाही पण मी साठवते नाही म्हणजे पण जास्तच होत आहे. त्यांनी एक पत्र लिहिलं दुसऱ्या दिवशी कुणाला? लोकसेवक मंडळाच्या अध्यक्षांना लावायचं, की माझा संसार 40 रुपयात भागतो आहे, तुम्ही मला 50 रुपये देता म्हणजे 10 रुपये जास्त होत आहे. या पुढच्या महिन्यापासून मला 40 रुपये द्या आणि उरलेले 10 रुपये दुसऱ्या कुठल्या तरी लोकसेवकाला द्या, त्याच्या हातून देशसेवा घडेल आणि राष्ट्र उभं राहील. मी हा प्रसंग वाचला म्हणतो वापरेल. आपल्याला पगार मिळतो बँकेत चुकून एखादी नोट 1500च्या आणि नोटवर कसा काढला. ही जी नैतिकता आहे, राष्ट्र जे उभं राहतं ना असं ते त्यागावर, नैतिकतेवर, सच्छिदतेवर उभं राहतं, प्रामाणिकपणावर उभं राहतं. माणसं किती मोठी तर किती छोटी याला महत्व नाही. आंतरीचा ज्ञान देवा माळवू नको, जे सत्य आहे ते टाकू नको. असं हे लाल बहादूर शास्त्री 1928 साली त्यांच्या जीवनात हा प्रसंग घडला. 1930 साली दांडी मार्च म्हणजे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. म्हणजे काय? गांधीजी साबरमती आश्रमामध्ये राहत होते गुजरातमध्ये. मी तो आश्रम पाहून आलो एकदा. तुमच्यापैकी काही लोक गेले असतील. साबरमतीला नदी आहे, कडेला आश्रम आहे, पण आता त्याचं रूप फार हाय फाय गेले. गांधीजींच्या काळात कौलाची घरं छपरं तर काही राहिलीच नाहीये. आणि मग त्यांनी सांगितलं हा मिठावर कर जास्त होतोय तो कमी केला पाहिजे. इंग्रजांना पत्र पाठवलं, समक्ष सांगितलं आणि नाही कर कमी केला तर मी दांडी मार्च म्हणजे दांडी नावाचं गाव आहे समुद्र किनाऱ्यावर गुजरातमध्ये, तिथं मिठागर आहे, ते मीठ मी हातात घेईन, सत्याग्रह करेन आणि कायदा मोडेल. त्याच्यामुळे मिठाची दर खाली गेली. सरकारने काय ऐकलं नाही. मग गांधीजींनी साबरमती आश्रमापासून दांडी या गावापर्यंत समुद्र किनाऱ्याच्या गावापर्यंत 220 मैलांची मार्च म्हणजे चालत चालत ते तिथं गेले. म्हणजे आपण जसं पंढरपूरला जातो का नाही, दररोज 10-12 किलोमीटर चालत एक गाव दुसरं गाव तिसरं गाव, तसं गांधीजींनी दांडी मार्ग सुरू केला. लोकही ठरवून घेतली 78च लोक. आणि जर इच्छुक होते म्हणजे नको 78 लोक दोघं दोघं असे ओळीने चालतील आणि मी फक्त पुढं असं टाकलं. आणि मग त्या आश्रमाच्या बाहेर एक आंब्याचं झाड होतं, तिथं सामुदायिक प्रार्थना झाली. वैष्णव जन तो तेने कहिये, जेने पेर पडाय जाणे. प्रार्थना झाली. मग गांधीजी तो जो व्हाईसराय होता ना दिल्लीला, तो तर हसतच होता. हे कसं भेटलं सत्याग्रह मीठ हातात घेणार काय झालं, तो हसला. तो ती गुळगुळी ओढायचा, तो हसला. हे गांधीजींचं आंदोलन म्हणजे काहीतरी असतं. पण जेव्हा एक एक दिवस पुढे पुढे जायला लागला, आजूबाजूच्या गावातले हजारो लोक गांधीजींची ती दांडी मार्च पाहायला यायला लागले. मग पत्रकार आले, छायाचित्रकार आले, फोटो यायला लागले, जमाव जमला. आणि मग त्या बातम्या जशा व्हायसरायला दिलेलं करण्याचं म्हणणार हे काहीतरी वेगळंच आहे. लाल बहादूर शास्त्रींनी त्या 1930 साली म्हणजे यात 26व्या वर्षी त्या दांडी यात्रेमध्ये सुद्धा सहभाग घेतला. कशी दांडी यात्रा काय आहे म्हणजे तुम्हाला सांगतो, हे स्वातंत्र्याचं वारं सुद्धा अंगामध्ये भिनावं लागतं. नुसतं पेपर वाचायचा बंद करायचा, हे चहा जेवलं मला आता कामाला जायचंय, यांनी देश सिद्ध होतं. त्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा लागतो, लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, लाठ्या सुद्धा झेलाव्या लागतात. आणि मग त्या 1930 साली दांडी मार्चमध्ये त्यांनी भाग घेतला. पुढे 1942 साली झालं.
गांधीजींचं परत नवीन आंदोलन काय, चले जाव आंदोलन. इंग्रजांनो या देशामध्ये तुम्हाला राहायचा अधिकार नाही, चले जाव, छोडो भारत, क्विट इंडिया. हा मुलगा म्हणजे आता तरुण झालेला मुंबईमध्ये ते गांधीजी आता काय बोलणार, काय आदेश देणार आम्हा कार्यकर्त्यांना, आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुढे काय भूमिका घ्यायची ते ऐकण्यासाठी आला. भारतातलेच लोक आले होते. 7, 8, 9 ऑगस्ट 1942 3 दिवस ती सभा होती काँग्रेसचं अधिवेशन. 7ला झालं, 8ला झालं, 8ला ती सभा झाली होती आणि 9 पासून आंदोलन सुरू होणार. तर 8 ऑगस्टला गांधीजींची एवढी मोठी सभा झाली मुंबईला गवालिया टँकवर. ते मोठं मैदान आहे, आता त्याला ऑगस्ट क्रांती मैदान असं म्हणतात. तो लाखो लोक जमले, देशभरातले कार्यकर्ते आले. गांधीजी काय शेवटचा आदेश देणार, म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. लाल बहादूर तिथे आले. गांधीजी तेव्हा 73 वर्षांचे होते. 73 वर्ष सुद्धा ते देशाचं नेतृत्व करत होते. आपण 68 झालं, 65 झालं की बाद झालं, बाबा थकलो, 58ला रिटायर झालो, 65 पर्यंत कसं बसं आलो, आता काठीशिवाय चालवत नाही, पेन्शन आणायला नातू बरोबर येतो, पेन्शनच्या जगडे ठेवून मला घरी सोडतो. आपण ते जरा मनाने ठणठणीत पाहिजे. 70-72 म्हणजे आता गांधीजी म्हणजे मी 100 वर्ष जाईल. आपली इच्छाशक्ती असते ना माणूस जगतो. आपण मनाने इतकंच खाल्ली ना आता काय खरं नाही असं मग म्हटलं माणूस जात झालं. वयाच्या 11 वर्षी त्यांनी भाषण देत होते. 1.25 तास बोलत होते, कधी पाणी बिणी न पेटा, आणि इतकं पेंड्रॉप सायलेन्स की लोक म्हणतात तासडी खाली पडली तरी आवाज होईल. जीवाचे काम करून लोक ऐकत होते. तेव्हा गांधी सांगितलं, इंग्रजांनो मी तुम्हाला शेवटचं दक्षिण सांगतो, या देशातून चालते व्हा, चले जाओ, क्विट इंडिया. आणि समोरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं, जो तो आपापला पुढारी, उद्यापासून जे सुचेल ते करा, पण अहिंसक मार्गाने करा. आणि तो संदेश देऊन लाल बहादूर शास्त्री उत्तर प्रदेशामध्ये गेले आणि कार्यकर्ता म्हणून काम करायला लागले. आणि या आंदोलनामध्ये पकडले गेले, तुरुंगात पोगावं लागला त्यांना. पुढे 1947 साल आलं, देशाला स्वातंत्र्य मिळालं. आणि मग राज्यामध्ये राज्यमंत्रिमंडळ अस्तित्वात आली. देशामध्ये संयुक्त सरकार आलं. त्या निवडणुका झाल्या नव्हत्या. सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी घेऊन पंडित नेहरू पंतप्रधान झाले. त्यात आंबेडकर पण होते, मुस्लिम लीगचे पण लोक होते, कम्युनिस्ट पण होते. पण सगळ्या पक्षांचे लोक असून ते पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. तेव्हा लाल बहादूर शास्त्री केंद्रीय मंत्रिमंडळात नव्हते, पण उत्तर प्रांत, आपण आता उत्तर प्रदेश म्हणतो, पण तेव्हा प्रांत म्हणायची पद्धत होती. हा उत्तर प्रांत, हा मध्य प्रांत, आपल्या महाराष्ट्राला म्हणायची मुंबई प्रांत, त्यात महाराष्ट्र पण होता, गुजरात पण होता. तो उत्तर प्रांतामध्ये ते गृहमंत्री झाले लाल बहादूर शास्त्री. पुढे 1952 साल आलं. मग मात्र आता अधिकृत निवडणुका झाल्या. प्रत्येक पक्षाने निवडणूक लढवली, काँग्रेसने लढवली. पण स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये काँग्रेसचा मोठा सहभाग असल्यामुळं त्यांचे जास्त प्रतिनिधी निवडून आले आणि पंडित नेहरू देशाचे अधिकृत निवडून झालेले आहेत पहिले पंतप्रधान. दरम्यानच्या काळात गांधीजींची हत्या झालीच होती, पण नेहरू पहिले पंतप्रधान झाले. पण नेहरूंना माहिती होतं हा मुलगा जरी छोटा असला पण कामाचा आहे, सच्चा कार्यकर्ता आहे. त्यांनी त्यांना रेल्वे मंत्री केले 1952 साली. कारभार चांगला चालला होता. पण 1956 साली दक्षिण भारतामध्ये रेल्वेचा एक मोठा अपघात झाला. इतका मोठा, 100 पेक्षा जास्त लोक गेले अपघातामध्ये. लाल बहादूर शास्त्रींना धक्का बसला, आणि मी रेल्वे मंत्री, माझं खातं, याच्यात काहीतरी चूक आहे, म्हणजे ती नैतिक जबाबदारी माझी आहे, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. ते काही पंडित नेहरूंना विचारलं नाही, स्वतःच्या मनाला, अंतर्मनाला जे वाटतं त्यांनी राजीनामा दिला. आत्ताचे पुढारी राजीनामा देत नाही, इतके उपद्व्याप करतात आणि राजीनामा दे म्हणतात तर देतच नाही. काय असं ते असं त्यांचे विरुद्ध मोर्चे काढा, भाषण ठोका, नाहीतर त्यांच्या अंगावर दगडी फेका. राजीनामा नाही, बाकीचं बोला. पण यांनी नैतिकतेने राजीनामा दिला, ही मोठी चांगली गोष्ट आहे, ही माझी जबाबदारी. आणि मग पुढं पंडित नेहरूंनी त्यांना परत मंत्रिमंडळामध्ये घेतलं. पुढे तो गृहमंत्री सुद्धा केलो, म्हणजे 2 नंबरचं पद. पुढे मग पंडित नेहरूंचं 1964ला निधन झालं. 17 वर्ष ते पंतप्रधान होते. त्यांनी चांगला कारभार केला. पण त्यांच्या काळामध्ये 1962 साली चीनने भारतावर हल्ला केला. त्यांनी भारताचा बराचसा भूभाग घेतला, विशेष करून तिबेटचा वगैरे भाग घेतला. आणि नेहरूंना फार वाईट वाटलं, आणि अरे
हिंदी भाई भाई म्हणता मात्र यांनी हल्ला बी केला आणि मोठा भाग घेतला. त्याला फार दुःख झालं की आपली संरक्षण व्यवस्था मजबूत पाहिजे. कोणाला मित्र मानता कामा नये या संरक्षणाच्या बाबतीत असं त्यांच्या लक्षात आलं. मग पुन्हा संरक्षणावर भर दिला. पण होतं काय, 47ला स्वातंत्र्य मिळालं. जसं नवीन नवीन संसार असला की भांडं येतं तवा नाही, तवा येतं पक्कड नाही, तसं नुकतं स्वातंत्र्य मिळालं. आता कुठं कुठं नेहरू लक्ष देणार, संरक्षणात लक्ष देणार का, शेतीकडे लक्ष देणार का, नोकऱ्यांकडे लक्ष देणार का, कारखानदारी वाढवणार, ती हे झाली. आणि चीनने त्याच्याबरोबर घेतलं. हे 65 साली पंतप्रधान झाले लालबहादूर शास्त्री. आणि मग त्या आयुब खान त्यांचे पंतप्रधान होते. आयुब खान त्यांना म्हटलं काय हा छोटा मनुष्य, नेहरूचं सुद्धा आपण हरवलं तर यांना तसं हरवू, आणि हा काय मनुष्य भात आणि डाळ खाणारा मनुष्य, हा म्हणजे शाकाहारी, आपण तर मांसाहारी, त्यांना सहज हरवू असं काय त्यांना वाटलं. आयुब खानला काय माहिती नाहीये. यांनी 1965 साली भारतावर परत हल्ला केला काश्मीरच्या बाजूला. कारण आपल्या ताब्यात जो काश्मीर त्याचं काही घ्यायचं होतं. पण हा छोटा मनुष्य असताना सुद्धा त्यांनी भूमिका कडक घेतली. सेनाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं, सांगितलं पाकिस्तानावर तितक्यात जबरदस्त प्रति हल्ला करा. आणि मग पंजाबच्या बाजूने पण लाहोर पर्यंत आपलं सैन्य घुसलं. आणि मग त्या आयुब खानला कळलं, अरे बापरे, हा दिसायला छोटा मनुष्य आहे पण हा मनाने खंबीर आहे, नेतृत्व करायला खंबीर आहे. कारण नेहरू हयात असताना नेहरूंना लोक प्रश्न विचारायची, आता कसं व्हायचं देशातून, तुमच्यानंतर कोण कारभार चालवणार. यांनी सिद्ध करून दाखवलं, मी चालवून दाखवलं. आणि 65 युद्ध आपण जिंकलं. युद्ध जिंकल्यानंतर युद्धामध्ये बरेच सैनिक मारले जातात, काही अपंग होतात, परत हात चुकतो, कोणाचा पाय चुकतो, कोणाच्या मांडीमध्ये गोळी जाते. एके दिवशी लाल बहादूर शास्त्री एका इस्पितळाला, हॉस्पिटलला, सैनिक इस्पितळाला भेट द्यायला गेले. म्हणजे आपण विजय मिळवला पण सैनिक गमावले आणि काय अपंग झाले, भेटणं आपलं कर्तव्य. तशी सूचना देण्यात आली इस्पितळाच्या प्रमुखांना की पंतप्रधान येत आहे. पण त्यांनी सगळ्या त्या अपंग सैनिकांनी सांगितलं, नीट बसा. बेड वगैरे स्वच्छ करून घेतले, स्वच्छता करून घेतली, पंतप्रधान यायचे वगैरे. तर ते पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आले, प्रत्येक सैनिकाच्या जवळ गेले, कुठे लागले, आता बरं वाटतंय का, उपचार योग्य आहेत का, घरी बघून असं विचारलं. तर त्यांना बरं वाटलं ना, पंतप्रधान आपल्या भेटीला आलं, आपली चौकशी केली व्यक्तिगत, त्यांना बरं वाटलं. एक सैनिक असा होता त्याच्या डोळ्यातून गोळी गेली, त्यामुळे त्याला दिसतच नव्हतं आणि पायाला इतकं लागलं होतं त्याला उभं पण राहता येत इतकं सुद्धा ती बँडेज केली. आणि मग लाल बहादूर शास्त्री त्याच्या जवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला. नाव काय, गाव कुठलं, कुठं लागले तुम्हाला, कुठल्या फ्रंटला तुम्ही होती युद्धाच्या टायमाला, असं विचारलं. प्रश्नोत्तर झालं ते म्हणाले, पंतप्रधान महाशय, तुम्ही मला भेटायला आले, आम्ही विचारपूस केली, पण माझ्या मनामध्ये एक खंत आहे. ते म्हणजे कसली खंत, या देशाचे पंतप्रधान मला भेटायला येतात पण मला उभं राहता येऊ नये आणि त्यांना सॅल्यूट करता येऊ नये, ही माझी खंत आहे. कसे सैनिक असतात, कसे पंतप्रधान असतात, देश उभा राहतो त्या सैनिकांच्या जोरावर, देश उभा राहतो असे खंबीर नेतृत्व असणाऱ्या माणसाच्या जोरावर देश. आणि मग ते सगळ्यांना भेटी देऊन आले. मग असं ठरलं की ताश्कंद करार करायचा. ताश्कंद म्हणजे रशियामध्ये आहे. दोन्ही देशाच्या पंतप्रधानांना बोलवलं, म्हणजे की आपण आता करार म्हणजे तुमचं भांडण करत होणार नाही, काय अटी असतील वगैरे दोघांनी वाचून घ्या. हे पण गेलं ताश्कंदला. तो आयुब खान मिळाला. आयुब खान एवढा होता 6 फुटापेक्षा उंच, 6.5 फूट बिल्डरचा मनुष्य कसा तगडा. कुणीतरी पत्रकारांनी विचारलं, का म्हणाले तुम्ही असे छोटे, पंतप्रधान आयुब खान असा 6.5-6.5 फूट, तुम्ही त्यांच्याशी कसं काय बोलता, कसं बोलता पाकिस्तानच्या. तर त्यांनी हिंदीत उत्तर दिलं की मैं सिर उठा के उनके साथ बात करता, मी मान वर करून त्यांच्याशी बोलतो. उत्तर बघा किती प्रासंगिक. मी छोटा आहे पण वर मान करून होतो, काय द्यायची काय कारण, आम्ही तुम्हाला हरवलं, स्वाभिमानी आम्ही असं त्यांनी उत्तर दिलं. पण तिथं करार झाला, ताश्कंद करार झाला. देशभरात हल्ली गेले होते. करारच्या अटी दोघांनी वाचण्यास सहाय्य केल्या. त्यांना काय त्याच्या वेगळं झालं का काय, पण एवढ्या सैनिकांनी कष्टाने मिळवलेला भूभाग लाहोरपर्यंत गेले होते.
त्यांनी सोडायचं काहीतरी करत होतं. कदाचित त्याची वेदना असेल त्यांच्या मनामध्ये की सैनिकांनी कष्टाने रक्ताने घाम गाळून जो पोलीस मिळवला, सैनिक म्हणजे तू सोडावा लागला. त्या रात्री त्यांना झोप आली नाही, बराच वेळ तळमळत होते आणि रात्री त्यांना कधीतरी रात्री पाठी वगैरे अटॅक आला आणि त्यांचं निधन झालं तासकंदा. अशी ही लाल बहादूर शास्त्रींची जीवन कथा आहे. एखादा पंतप्रधान किती निस्पृह असतो, हुंडा घेत नाही, हातभर खाली वापरतो, छोटा असला तरी ताठमानेने बोलतो आणि ते सांगतात जय जवान जय किसान. देशाला जशी जवानांची गरज आहे, किसानाची पण गरज आहे. कारण 65 युद्ध झालं तर अमेरिकेने अन्नधान्याचा पुरवठाच बंद केला. आपला देश कृषी प्रधान, पण तरी अन्नधान्य भरपूर तयार होत नव्हतं. त्यांना किसानांचंही महत्व कळलं आणि म्हणून त्यांनी घोषणा दिली जय जवान जय किसान. तेव्हापासून शेतीचं पण लक्ष सुरू झालं आणि आज आपला देश सुजलाम सुफलाम आहे. तेव्हा ते 40 कोटी लोकसंख्या होती, 40-45 राहते, आता 145 कोटी लोकसंख्या आहे. तरी सगळ्याला अन्न धान्य भाजीपाला गॅस वगैरे सगळं मिळतंय. आपण तसं समृद्धतेच्या दिशेने जातोय. पण या समृद्धतेचा पाया लाल बहादूर शास्त्री प्रति जवाहरलाल अशा त्यागी पंतप्रधानांनी घातलेला आहे. त्यांना मी अभिवादन करतो, पुन्हा एकदा नारा देतो. जय जवान जय किसान. धन्यवाद.